सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। 40 गावात फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा नगरपालिकेतर्फे बंदोबस्त सुरू। 40 गाव शहरातील मोकाट जनावरांमुळे वाढलेल्या नागरिकांच्या त्रासाची गंभीर दखल घेत विशेष मोहीम राबवण्यात येते आहे। दिनांक 15/6/2025 रोजी मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मोकाट जनावरांकडून त्यांची रवानगी गोशाळेत करण्यात आली, तर मोकाट जनावरे सोडणार मालकावर लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नगरपालिकातर्फे देण्यात आला आहे। जर शहरातील मुख्य रस्ते, चौक व वर्दळीच्या ठिकाणी मोकाट जनावरे, विशेषतः गायी, बैल, वळू यांचा उपद्रव प्रचंड वाढला असून यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण होत आहे। रस्त्यातच ठाण मांडून बसणारी जनावरे ही अपघाताचं प्रमुख कारण बनले। रात्रीच्या वेळी हे अंतर्गत रस्त्यावर जनावरे मध्यभागी बसत असल्यामुळे अपघात होण्याचं प्रमाण वाढलं आहे। या मोकाट जनावरांचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी अनेकदा नागरिकांनी नगरपालिकाकडे केली। या पार्श्वभूमीवर दिनांक 15 जून 2025 रोजी नगरपालिकातर्फे विशेष मोहीम अंतर्गत नगरपरिषद 40 गावच्या स्वच्छता विभागाच्या सचिन निकुंब, स्वच्छता निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पथकानं कारवाई करत नारायणवाडी भागातील मोकाट जनावरं पकडून त्यांची रवानगी खासगी गोशाळेमध्ये करण्यात आली आहे। संबंधित गोशाळेत जनावरांना चारा, पाणी, औषधे व आवश्यक काळजी पुरवण्यात येणार आहे। या कारवाई दरम्यान पकडण्यात आलेली जनावरे 7 दिवसाच्या आत संबंधित मालकांना घेण्यासाठी संपर्क साधल्यास त्यांच्याकडून 2000 दंड वसूल करण्यात येणार आहे। अन्यथा नियमानुसार संबंधित जनावरे लिलावाच्या माध्यमातून विक्रीस काढण्यात येतील। मोकाट जनावरे शहरात सोडणाऱ्या जनावरांच्या मालकाविरोधात नगरपरिषद 40 गावकडून भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून त्यांच्यावर महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक अधिनियम 1965च्या कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असं देखील सांगण्यात आलंय। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।